हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपला लाँग व्हिडिओ खूपच दिवसातून येत आहे, कारण की का नाही मी काही लाँग व्हिडिओ इकडं आल्यापासून शूट केलेलाच नव्हता. तसं काही टाईम भेटलेलाच नव्हता आणि तसं काही झालेलंही नव्हतं, त्यामुळे काही लाँग व्हिडिओ शूट झालेलाच नव्हता. तर ही आहे माझी आजी आणि ही आहे माझी मम्मी, तुम्हाला तर माहितीच आहे. तर आज चाललेलं होतं काजल म्हणजे लावायचं घरच्या घरीच, म्हणजे घरगुती काजळ कसं लावतात ना हे आजीकडनं शिकावं. तर तेच चाललेलं होतं, तर ती काजळ लावत होती. तर मी तिचं व्हिडिओ शूट करत होती. तिला म्हटलं की मी तुझं व्हिडिओ शूट करते, म्हणजे ज्यांना कोणाला जरी माहीत नसेल ना तर त्यांनाही माहिती होईल, कारण की आजकाल कोणालाच माहीत नाही की काजळ घरीसुद्धा तयार करतात. तर थोडक्यात आहेत जे लोक स्त्रिया मुली की त्यांना माहीत आहे की बाबांनो घरी काजळ तयार करतात, पण जे असे काही काय आहेत सिटीमध्ये राहणारे त्यांना माहीत नाही की बाबांनो घरीसुद्धा काजळ तयार करतात. तर डिलिव्हरीचा आज 15वा दिवस होता आणि हे काजळ ना शनिवारी आणि बुधवारी या दोनच वारीना म्हणजे वार असतानाच लावतात. तर कवार घेऊन ना ते काय केलं तर कवार म्हणजे कोरफड, तर ते घेऊन ना ते उन्हाला लावलेलं होतं, म्हणजे परात पितळची घेऊन ते उन्हाला लावलेलं होतं आणि ते खट्ट वाळवून घेतलेलं होतं. आणि त्याच्याखाली ना दगडाचा जो दिवा असतो ना तो त्याच्याखाली लावलेला होता आणि त्याच्याखाली ते मडके घेऊन ठेवलेलं होतं. तर आजीला मी सांगितलेलं होतं की तूही सांग तुझ्या पद्धतीनं माहिती, म्हणजे सगळ्यांना समजूनही जाईल आणि कळूनही जाईल, कारण की कोणी जर घरी जर लावणार असेल ना तर ते लावूनसुद्धा घेतील. तर तुम्ही व्हिडिओ ना नक्की शेवटपर्यंत बघा आणि कसं लावते काय लावते तर तुम्हीसुद्धा पहा.
त्या तेल आणायचं आणि एक दिवा मोठा त्यात वात एक मोठी करून ती 3 गाडीची पलटी घालून तिची जोत मोठी करून ती दिवा खाली ठेवायचा. परातीला कवर लावायची. ती कवर हडकून दिल्यानंतर मग ती दिवा लावून का नाही आपण काजळ धरायचं. त्याच्यावर त्या परातीत पाणी धरून 4 पदरी फडकं ओलं करून टाकायचं आणि आधी काजळ लावताना देवाचं नाव घ्यायचं, वात लावायची. पुन्हा ती काजळ आले की आपण काढायचं. मग कोण गरुदर असेल तिच्या नावानं आपण लावायचं. चालेल. काजळ आपण नंतर बंद झाल्यानंतर आपण कडू तेल एरंडेल तेल आणायचं आणि एरंडेल तेला त्या काजळात 1 नाही 2 टिपका सोडून आपण काडी एक कटिंग घेऊन ती काढवायचं आणि ती पुन्हा आपण डबीत भरायचं. चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हालाही असंच जर काजळ घरच्या घरी करायचं असेल ना तर तुम्ही असं करू शकता. अगदी पारंपरिक आणि आजीच्या हातनं लागलेलं आहे ते आणि तुम्हीही करू शकता घरी. चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, बाय.